आणि राहुल बैकर अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सजीव बॉस पेट्रोल संघाचा गोलंदाज मिथुन दापोलकर. या अगोदरचे दोनही सामने आपण पाहिले तर धावांचा पाठलाग झालाय. तिसऱ्या ही मॅच मध्ये असं चित्र पाहायला मिळणार. याकडे सुद्धा लक्ष असेल क्रीडा रसिकांचं. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल घेऊन मिथुन दापोलकर तयार. फुल टॉस आहे. कव्हर्सला चांगला फटका. वॅकंट एरिया बॉल निघालाय सर सीमा रेषेच्या दिशेने 4 धावांकरता. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं टीमचा धावांचा श्रीगणेशा करत असताना राहुल बैकरच्या बॅटमधून 4 रन. निसर्ग हॉटेलचे सर्व जे सन्माननीय प्रीतमजी पडके दादांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर या. आपल्या आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज गमावलाय मोर्या बनस्पत संघानं. निलेश वाईदंडे बाद झालाय. मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. रॉंग कॉल होता. नवीन फलंदाज केपटीकडे येत असताना राजेश पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. सांघिक कामगिरीच्या जोरावर यश प्राप्त केले ते बॉस फायटरनं. स्विचिटचा प्रयत्न परंतु समोरच्या दिशेला हा फटका आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पहिल्यांदा पकडला होता त्यानंतर आतमध्ये ढकलला चेंडूला. सिंगल मिळेल. पंच पाहूया. पंचांचा इशाऱ्याची जरूर वाट पाहू. आणि अंपायर्सनी सांगितले इकडे मात्र चेक केलं जाईल. रेफर केले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाईल. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. चला बरेचसे प्रेक्षक सुद्धा त्या ठिकाणी आहेत. जर आपल्याला काही दिसलं असेल तर आपण सुद्धा प्रामाणिकपणे निपक्षपातीपणे हा निर्णय तुम्ही सुद्धा देऊ शकता. बऱ्याच वेळेला प्रेक्षकांचं सुद्धा मत ग्राह्य धरलं जातं. ग्राउंड अंपायर्स तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. चला आकाश वगैरे आहेत त्या ठिकाणी. चला पंचांचा निर्णय येतोय. इट्स 6 रन्स. हा षटकार यावेळेस मात्र चोरू जोडला जाईल. 6 धावा
टीमच्या टोटल मध्ये आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल ती 15 या आकड्यावर. 15 ऑन अ बोर्ड. स्विचचे फटके सध्याच्या घडीला पाहायला मिळतात राहुल बैकरच्या बॅटमधून. चांगला कलात्मक फटके नेहमीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात, परंतु मिथुन दापोलकर सारखा तगडा बॉलर पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा महागडा. या बस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळलाय. बॉलला पाठवलं डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला, चेंडू सीमा पार. राहुल बैकरच्या बॅटमधून येतोय आणखीन एक अनऑर्थोडॉक्स चौकार. पळसपे संघाची त्यामुळे चांगला स्टार्ट मात्र दिलाय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये राहुल बैकरनं. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये काय घडते, दुसरं षटक घेऊन शक्ती बाबुलकर येतोय. दुसरं षटक आणखीन एक सर्कलचं रिस्ट्रिक्शन. 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. बाबुलकर तयार. बाबुलकरचा हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. थोडासा जागेवरूनच बनवण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. फुटवर्कचा अभाव प्रामुख्याने जाणवला पाठीमागच्या बॉलमध्ये फलंदाजाकडून. आणि इकडे मात्र निर्धाव चेंडू आणि गरज सुद्धा आहे. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न इकडे मात्र राजेश पाटील आहेत, पुन्हा एकदा मिस करतात. आणि दुसरा डॉट बॉल येत असताना शक्ती बाबुलकर. सध्याच्या घडीला पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये शक्ती बाबुलकरनं सुद्धा चांगली बॉलिंग केले. खरं तर मिथुन दापोलकरच्याच पाठोपाठ खरं तर शक्ती बाबुलकर एक अस्त्र मिळालंय ते पॉस ओळे टीमला. आज श्रेया अँड स्वराज 11 या नावानं मात्र हा संघ खेळतो. इकडे मात्र सलगचा तिसरा डॉट बॉल येत असताना सुपर बॉलिंग कमबॅक करतोय बॉस फायटर ओळे टीम. श्रेया अँड स्वराज 11 आणि गरज सुद्धा होती, कारण तब्बल 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र कोणत्या तरी गोलंदाजाकडून हे होणं गरजेचं होतं. यावेळेस कनेक्ट झालाय. स्क्वेअर लेगकडे चेंडू जात असताना 1 रन मिळेल. बऱ्याच अवधीनंतर धावफलक हल्लंय थोडंसं. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 20 या आकड्यावर. आणि तो भोपळा अखेरीस फोडलाय. राजेश पाटील चौथ्या बॉलवर अकाउंट ओपन केलंय. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर मोर्या पळसपे संघ चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा. राहुल बैकर विशेष करून त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा निघतात आणि त्याच्यावर नक्कीच मदार असेल या मॅचची. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय ते बॉस फायटर टीमनं. पाहूया अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. शक्ती बाबुलकर पुन्हा एकदा सज्ज होईल. फुल टॉस होता. इकडे मात्र यष्टीरक्षक अश्विन चकलाय, पाठीमागचे फिल्डर चकलेत. बॉल लॉंग स्टॉप वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये मिळतील तब्बल पळसपे टीमला या 5 धावा. टाकले तुम्ही तर तुम्हाला
हेच पाहायला मिळेल. फुल लेंथ होता यावेळेस मात्र चांगला चेंडू डिलिव्हर करत असताना शक्ती बाबुलकर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक अखेरीस समाप्त झाले धाव फलकावर. मोरिया पळसपे संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 1 गडी बाद 31 धावा 31 लॉस ऑफ 1 विकेट. दोन ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या 31 धावा आल्या. चांगली सुरुवात झाली मोर्या पळसपे संघाकडून. शक्ती बाबुलकरनं पहिल्या 4 बॉलमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तदनंतर आपण पहिला व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या त्या 5 धावा, त्यानंतर पडलेल्या षटकार आणि त्याचमुळे त्याही ओव्हरमध्ये धावा येताना दिसल्या. पाहूया तिसरं षटक. मिथुन दापोलकर येतोय. स्ट्रायकर बॉलर आहे, की बॉलर आहे खरं तर या टीमचा. श्रेयान स्वराज 11 बॉस फायटर रोळे. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म आउट विकेट आणि बॉल राजेशसाठी. राजेश यावेळेस मात्र आणखीन एकदा पाहाल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु डावखुरी आताचे गोलंदाज म्हटले का थोडासा नॅचरल लेग ब्रेक तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतो आणि तेच पाहायला मिळालं. मिथुन दापोलकर म्हटलं तर गेले कित्येक वर्ष सातत्यानं प्रदीर्घ अनुभव आहे या गोलंदाजाच्या पाठीशी आणि त्याच अनुभवाच्या जोरावर अनेक वेळेला मैदानामध्ये चांगली बॉलिंग करत असताना दिसतोय, परंतु इकडे थोडासा अडखळत सुरुवात झाले. राजेश पाटील थोडासा मी तर म्हणेन अडचणीचा सामना करतोय सध्याच्या घडीला. आउटसाइड ऑफ स्टंप हा ही चेंडू होता, निघून गेलाय. निर्धाव डॉट बॉल थोडासा निराश करतोय. मोर्या पळसपे संघ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे खरं तर या संघाकडे. राजू ठाणगे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार ऑलराऊंडर, ज्याच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो, तोही स्क्वॉडमध्ये बसलाय. हो यावेळेस मात्र स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे राजेश पाटील सरेंडर करतोय असंच म्हणावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. दुसरा धक्का मोरिया 11 पळसपे संघाला. राजेश पाटील निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. धावा स्थिर आहेत, परंतु मिथुन दापोलकरचं पहिलं षटक महागडं आलं होतं, परंतु इकडे 3 डॉट बॉल काढून घेतले त्या ओव्हरमध्ये. एज लागले. इकडे मात्र गलीमध्ये बॉल सरकत असताना सिंगल मिळाली. आविष्कार खातं उघडेल यावेळेस. 1 या धावेनं धावसंख्या 32 या आकड्यावर. मागच्या ओव्हरमध्ये तेच घडलं होतं, 4थ्या बॉलवर सिंगल आली होती. याही ओव्हरमध्ये तेच घडलं, पहिले 3 डॉट बॉल आले, 4थ्या बॉलवर सिंगल आले. परंतु तदनंतर राहुल बैकरच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि हे षटक जर कव्हर करायचं असेल तर या 2 बॉलमध्ये राहुल बैकरलाच लढावं लागेल सध्याच्या घडीला असंच दिसतंय. मिथुन दापोलकर भन्नाट वेगानं स्विच ठीक केलं. यावेळेस मात्र वळवला बॉलला पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता, परंतु तडमानला. दुसरा धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण होत असताना दुहेरी धावा. या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. चांगलं कमबॅक म्हणता येईल. श्रेया अँड स्वराज 11 बॉस फायटर ओळे या संघाचं. चला भाऊ मात्र सन्माननीय आमचे भाऊ मात्र एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतो. करंदडे गावातील सुपला शॉटचे अगदी फॉर्म आपण पाहू शकाल. त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर या. भाऊ मात्र आपलं स्वागत आहे. यावेळेस मात्र आणखीन एक दर्जेदार फटका
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं व्यासपीठाला सलामी देणारा आणखीन एक बेधुंद करणारा फटका षटकार. या ठिकाणी बऱ्याच जणांनी आपल्या बाईक पार्क केल्यात. खरं तर रहदारीची वाट आहे, तिथून जाण्यासाठी रस्ता आहे. तर सगळ्यांना विनंती आहे गाडी मालकांना आपण तिथल्या गाड्या हटवायच्या आहेत. ज्या ठिकाणी ओपन जिम आहेत त्या ठिकाणच्या गाड्या तुम्ही त्वरित हटवायच्या. तिकडे लेग बिफोर द विकेट पायची सापडलं. धक्का क्रमांक 3 मौर्या 11 पळसपेस संघाला आणि या स्पर्धेमधला पहिला LBW चा शिकार होईल. फलंदाज आविष्कार पाटील मैदानाच्या बाहेर. चांगला बॉल होता यावेळेस, मात्र आणखीन एक फुल लेंथ होता. पहिलाच बॉलवर लेग बिफोर द विकेट बाद केलं होतं गुलशन मात्रेनं आणि आणखीन एक फुल लेंथ रन्स मिळतील 2. किरण भोईर आला नवीन फलंदाज. या 2 धाबा मिळतील. 2 धाब्यानं टीमची टोटल 42 या आकड्यावर. संपूर्णपणे आपण पाहिलं तर राहुल बाईकर आणि त्याची चुकमत राहिली आतापर्यंत. पहिल्या इनिंगचा खेळ जर आतापर्यंतचा आपण पाहिला तर संपूर्णपणे त्याच्याच बॅटमधून धाबा येताना दिसल्यात. ऑन साइडला वळवलं किरणनं. हा चेंडू मिड विकेट कडे जात असताना 1 रन मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा होतील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट आहे आणि त्याच्यामध्ये कोणी हात पकडू शकणार नाहीये. राहुल बाईकर म्हटलं की चपळता तुम्हाला पाहायला मिळते. व्हेरी एनर्जेटिक प्लेअर आहे टीमचं आणि त्याचमुळे सिंगलचं रूपांतर डबलमध्ये सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतील आणि तेच घडलंय. आणखीन 2 धाबा येताना दिसल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल ती 44 वर. 44 गुलशन मात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहे. समोरच्या दिशेला हा स्ट्रोक आहे. लॉंग ऑन कडे जात असताना एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. चांगलं बॅकअप लॉंग ऑफ कडून होत असताना तोपर्यंत मात्र पुनश्च एकदा 2 धाबा. 2-2 धाबा सुद्धा बऱ्याच वेळेला धावफलक वाढवण्यासाठी मदत करत असतात आणि त्याचमुळे सिंगल डबल सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात टेनिस क्रिकेट खेळताना, कोणतेही क्रिकेट खेळताना. आणि आणखी 2 धाबा पाण्याची मागणी आय थिंक अंपायर्सने सांगितले या ओव्हर नंतर आपण देऊया. 46-46 धाबा धावफलकावर आहेत. 4थं षटक सुरू आहे. गुलशन मात्रे इकडे मात्र थोडासा मिसक्यूट झालाय. फटका. गुलशन स्वतः धावतोय परंतु बराच दूर पडलाय हा चेंडू. स्क्वेअर लेगचा फिल्डर जाऊन बॉल उचले तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता. पुन्हा एकदा दुहेरी धाबा आणि हेच कारण होतं मगाशी खरं तर पाण्यासाठी मागणी करण्यात आली होती कारण पाठीमागच्या 4ही चेंडूंमध्ये दुहेरी धाबा आल्यात आणि 8 धाबा. त्यामुळे बऱ्याच वेळेला डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवतात हे अंपायर. या बॉल नंतर आपण पाणी पाठवूया. टोलपनला मी विनंती करेन का आपण बी रेडी. गोलंदाज गुलशन पुन्हा एकदा सज्ज होईल. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला फटका. लॉंग ऑनला सीमारेषे लगत मात्र झेल टिपलाय. मिथून दापोलकर आणि संपला यावेळेस मात्र किरण भोईरचा खेळ. 4था धक्का मौर्या 11 पळसपे टीमला.
व्यासपीठावर आपण सन्मान करूया. एक आपण पाहता ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सन्माननीय चंद्रकांतजी तुंबेडकर साहेबांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपला सन्मान केला जाईल. मी सुनीलजी भगत आमचे करंजळे गावचे एक खूप चांगले व्यक्तिमत्व, त्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण चंद्रकांत काकांचा सन्मान करायचा. या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि फिल्डर अगदी त्यांच्यासाठी जे आम्हाला सायकल दिलं आहेत ते श्री साई टेलिकॉम आपण पाहतोय, मराठी माणसाचं आपलं हक्काचं दुकान, आमची जयची पाटील पनवेल कोडीवाडा आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल दिलं, त्यांचं आम्ही करतोय सहर्ष असं स्वागत. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा प्रीवस खेळण्याचा प्रयत्न, परंतु कमा पॉइंट इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत त्यामुळं एकच दाबेल सिंगल रन. पाचवा आणि आता अंतिम षटक अभिजित मात्रे. 4 ओव्हर्स नंतर 48 धाबा होत्या. सुरुवात 2 धडाक्यामध्ये जरूर झाली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये विशेषतः 31 धाबा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र मिथुन दापोलकर, गुलशन मात्रे यांनी नक्कीच कमी धाबा दिल्या. अनुक्रमे 9 आणि 8 धाबा त्यांनी खर्च केल्या. अभिजितचा बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, ओव्हर्स द बॉलर एट, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. आणि यावेळेस मात्र येतो एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. त्याला नेक्स्ट मॅच साठी बघा सज्ज व्हायचं आहे. G211 जय हनुमान नेरे आणि त्यांच्या बरोबर खेळणारा कानोबा स्पोर्ट्स कुंडवाल. कुंडवाल आणि नेरे दोन्ही या टीमच्या कर्णधारांना विनंती असेल जसं इनिंग ब्रेक होईल तसं आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. षटकारानं खातं उघडलंय अभय ठाणगिराने. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6वा फलंदाज आहे ज्यानं षटकारानं अकाउंट ओपन केलंय. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार चढवला अभिजित मात्रेवर. चेंज ऑफ बेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. लॉंग स्टॉप निघालाय, बाईचा इशारा पंचांचा आणि परस्पर टीम साठी येतोय नशिबाचा चौकार. फिफ्टी 59 धाबा धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अभिजितचा बॉल फुल लेन, बॅक टू द बॉलर्स. इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु रन मात्र मिळाली या ठिकाणी या एकेरी धाबेच्या मदतीनं. पळसपे संघाची धावसंख्या 60 या आकड्यावर, 60 ऑन अ बोट. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एका बाजूला आपण पाहिलं राहुल बैकर 30 धाबांवर खेळतोय. कमालीची बॅटिंग मात्र त्यानं केलंय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, पंचांच्या बाजूने बॉलला काढले, परंतु अगोदरच रिव्हर्स स्वीप साठी खरं तर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले होते. पॉइंट पंचांनी सांगितलं इकडे मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. कदाचित सॉफ्ट सिग्नल तर परंतु पाहूया, साशंकता आहे मनामध्ये, तर चेक केलं जाईल. जी क्रिकच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु प्रथम दर्शनी असं दिसलं होतं थोडंसं उशिरानं यष्टीरक्षकांना चेंडू लावला की काय, परंतु पाहूया इकडे मात्र नॉट आउट इज अ कॉल. सेफ आहे. 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि स्कोर मूव्स टू 62 नाव. 62 धाबा धावफलकावर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग आणि तो खेळण्यासाठी सज्ज असेल राहुल बैकर. ओ बैकर ठोकतोय लॉंग लेगच्या वरतून, धडाकेबाज फटका. षटकार आणि आज 6 धाब्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती तब्बल 68 या आकड्यावर. 69 धाबांचा चेस करावा लागेल. तो श्रेया अँड स्वराज 11 बॉस फायटर ओव्हर टीम साठी इट्स अ लॉंग चेस. चला मैदानामध्ये कोणी गाड्या आडू नका. परंतु ती बाईक आपली सिरीजची आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजची.
ही बाईक असेल. रुपेशजी टोमरे बिंदास शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, ज्यांच्या माध्यमातून खर तर ही बाईक दिली जाईल. एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण करेल ही स्पर्धा. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर बिंदास टोमरे यांनी बाईक पुरस्कृत केल्यात. आपण बऱ्याचशा खेळाडूंना मिळालेल्या बाईक मोजू शकतो, परंतु बिंदास टोमरे यांनी बिंदासपणे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक स्पर्धांमध्ये खरं तर सरळ हातानं ही त्यांनी मदत केली. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करूया. आणि हीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली जाईल. आणि त्याच्यासाठी रुपेश टोमरे बिंदास यांचा सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स बाईक दिली जाईल. ते टार्गेट आहे 30 बॉल आणि 69 धावांचं, 69 रन्स टू विन. आणि पाठीमागचे दोनही सामने चेस झालेत. धावांचा पाठलाग यशस्वी झाला या स्पर्धेमध्ये. आणि त्याचमुळे तोच इतिहास जर पाहिला तर तिसऱ्याही मॅच मध्ये धावसंख्या चेस होणार का? या अगोदर नांदगाव संघानं केली. पारगाव संघानं तर शेवटला मघाच्या मॅच मध्ये 2 बॉल 7 धावांची गरज असताना 5व्या चेंडूवर षटकार मारत खरं तर तो सामना फिरवला होता. आणि या अगोदर नांदगाव संघानं तर 23 बॉल मध्येच 66 चेस केल्या होत्या. त्यामुळे या मैदानावर धावा होत आहेत. आणि ते चित्र तिसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळणार की मोरिया पळसपे संघाला मात्र या धावसंख्या पुरेशी ठरणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चौथा सामना जो असेल तो जेतू 11 नेरे आणि कानोबा कुंडेबाळ या दोन संघादरम्यान. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. तब्बल 69 धावांचं चेस करायचं आहे. परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ऐकणार होता आपण मायक्रोफोनवर हिंदी भाषेमधील एक दमदार समालोचक मनोहरजी पाटील यांचा आवाज. चला तत्पूर्वी या टॉस साठी संपर्क साधा बघा. जीतू 11 जहीरमान नेरे आणि कांडोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. चला दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. अगदी मंचाच्या समोर आपण पाहू शकाल पनवेल तालुका प्रमुख शिवसेना आपण पाहता बिंदाजी रुपेश टोमरे बिंदास अगदी आपण पाहत आहे. यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर जी बाईक तुम्ही पाहताय ते आम्हाला पुरस्कृत केली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहता. राजकीय पटलावरचं आणखी एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पनवेलच्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप साऱ्या मैदानावर आपण त्यांना पाहत असतो ज्यांच्या माध्यमातून अगदी बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाते. असे दानशूर व्यक्तिमत्व रुपेशजी टोमरे बिंदास आणि त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. बघा जे डगआउट आहे बघा खेळाडूंसाठी डगआउट आहे. तिथे फक्त खेळाडूच बसतील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. अन्यथा आयोजक येतील. बघा आयोजकांना विनंती आहे आपण तिथे जा कारण तिथे खेळाडू दिसतच नाही. सर्व दिसत आहेत ते बाहेरचेच प्रेक्षक दिसत आहेत. त्यामुळे ते खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आहे याकडे आपण लक्ष द्या. सर्वांना विनंती करतोय की आपण खूप सारी जागा आहे मैदानावर. अगदी या मैदानावर आपण बसून या स्पर्धेचा आनंद घ्या विनंती असेल. कारण प्रेक्षक मायबाप म्हटलं तर खूप महत्वाचं आहे क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आणि आपण आहात म्हणून ही स्पर्धा आहे. त्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट करतोय की आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे.
बहुत बहुत शुक्रिया दीपक सर, बहुत बहुत शुक्रिया शेखर पाटिल। जाएंगे दोस्तों मैदान में। तीसरा मुकाबला है आज की रात का मौर्य 11 पैलेस पे और उनके खिलाफ खेल रही है श्रेया एंड स्वराज 11 बॉस फाइटर ओले। जीतने के लिए ओले क्रिकेट टीम के सामने टारगेट है 69 रनों का। पहली बल्लेबाजी करी थी पैलेस पे क्रिकेट टीम ने, अच्छे बल्लेबाजी हुई। पिछले 2 मुकाबले में रन चेस हुए, क्या इस मुकाबले में भी रन चेस होंगे या फिर इतिहास बदलेगा? पहली गेंद स्लोअर बनती पिक करेंगे सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, गेंद सीमा रेखा पार। पहली गेंद पहला चौका। बघा पळसपे टीमसाठी पारितोषिक येत आहे. कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक संपन्न केली तर अनंत हातमोडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनंत हातमोडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी असेल, अगदी पळसपे टीमसाठी. पहली गेंद के ऊपर यह पहला चौका निकला और इस टूर्नामेंट का यह 25वां चौका निकला। 25 छक्के भी इससे पहले हमने इस प्रतियोगिता में देखे और यह 8वां खिलाड़ी बना जिन्होंने चौके के साथ पारी का आगाज किया है। शानदार बल्लेबाजी में यहाँ पर दम दिखाने वाली टीमें दोनों मुकाबले जीते। पहले मुकाबले में मुकाबला जीता था युवा स्पोर्ट्स नांदगांव टीम, लगभग 66 का टारगेट उन्होंने 4 ओवर में 23 गेंदों में चेस किया था। और उसके बाद पिछला मुकाबला अंतिम गेंद के ऊपर उस मुकाबले का फैसला हुआ और स्वर्गीय बबन बोयर स्मृति एसएससी पारगांव क्रिकेट टीम ने वो मुकाबला जीता था। ये तीसरी लड़ाई है और चौथा मुकाबला होगा जीतू 11 जय हनुमान नेरे और उनके खिलाफ खेलेगी कानोबा कुंडे बहाल। जाएंगे दोस्तों मैदान में। 69 रनों का यहाँ पर भी पीछा करना है तो एवरेज टोटल 65-70 के बीच में रहा है पिछले यदि 3 मुकाबले की यदि हम बात करेंगे। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होगा राजू ठानगे, स्ट्राइकर इनके ऊपर अजीत मुंगाजी और गुलशन म्हात्रे उनका साथ निभा रहे। बॉस फाइटर ओल्ड श्रेया एंड स्वराज 11 टीम के लिए। मौर्य 11 पैलेस पे क्रिकेट टीम ने पहली बल्लेबाजी में शानदार बल्लेबाजी हुई थी। पहला 17 हमने देखा था जहां पर सबसे बढ़िया ज्यादा रन बनाए थे राहुल पाइकर जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे। दूसरी गेंद सीधे बल्ले से इस बार डाउन द ग्राउंड, एक बार फिर से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, चौके के बाद आता हुआ ये बड़ा छक्का। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी पर छक्का, राजू ठानगे इस मरतबा ओवर द विकेट, लेकिन नतीजा नहीं बदलेगा। गेंद जाएगी सीमा रेखा पार। यस इट इज अ बिग हिट। इस पारी का यह दूसरा बड़ा हिट, दूसरा छक्का। जाएंगे दोस्तों मैदान में। जबरदस्त बल्लेबाजी से यह आगाज है, शुरुआत दमदार है बल्लेबाजी के माध्यम से। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी के ऊपर छक्का। इससे पहले हमने चौकों की हैट्रिक देखी है, लेकिन छक्कों की हैट्रिक क्या देखेंगे? भूषण पाटिल ने वो दिखाए थे, रोशन पाटिल ने। एक और अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, गेंद रुकेगी नहीं। जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। इस ओवर का यह दूसरा चौका है। राजू पाटील आला नावास, राजे साहेबाने साहेबो खास, राजू पाटील आला नावास, टीचरच्या गावागावात एकच बाबा। हे संघ आपण पाहत आहे अगदी ओले टीम आणि त्या ओले संघाला पुरस्कृत केलंय. आपण पाहू शकाल आमच्या करंदडी शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी राज इंगळे आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ हा मात्र आपण पाहत आहे ओले संघ. एक बार फिर से जहां पर गेंद आ रही है वहां पर भी भेज रहे हैं, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर एक बार फिर से ये लाजवाब स्ट्रोक
अजीत मुंगा जी ऑन फायर, एक के बाद एक हमले जारी है राजू ठानगे के ऊपर। चौबीस रन अब तक बने 5 गेंदों में, ओवर द विकेट से ये गेंद इस बार गति में मिश्रण किया था, छकाया बल्लेबाज को। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 24। 24 रन बिना नुकसान 70-69 का पीछा कर दे रहे यहां पर ओले टीम। तो चलो गुजारिश होगी जीतो 11 जर्मन नेरे क्रिकेट टीम के कप्तान से कि टॉस के लिए आपको संपर्क करना है। कानोबा कुंडेवाल टीम का कप्तान यहां पर जरूर मौजूद है। पहले ओवर में रन आए थे 24 रन, दूसरा ओवर लेकर आएंगे राहुल बाइकर की ये पहली गेंद। क्या लाजवाब ये शुरुआत है, गुलशन मात्रे के बल्ले से निकलता हुआ ये दंदनाता हुआ छक्का। तो 6 रनों के साथ आगाज है एक बार फिर से राहुल बाइकर के ओवर का। शुरुआत दमदार हुई थी, पहले ओवर में 24, अब तक 30 आए हैं। इस बार फंस चुके हैं, गेंद है होना में, गेंद के नीचे खिलाड़ी पहुंच जाएगा, मौका बन जाएगा। पहला खिलाड़ी मैदान के बाहर है, पहली सफलता मौर्य 11 प्लस पर टीम के लिए। तर विजय शेठ भोईर त्यांचं सुद्धा तीक्ष्ण लक्ष या मैदानावरती आहे आणि त्यांची सुद्धा उपस्थिती। जाएंगे दोस्तों मैदान में, गेंदबाज है तैयार, राहुल एक बार फिर से। पिछली गेंद के ऊपर सफलता आई थी, हल्के हाथों से इस गेंद को खेला,
डायरेक्ट हिट की उम्मीद थी, थ्रो थोड़ा सा आया वाइड, 1 रन का हुआ इजाफा। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 31, 31 रन बने हैं। राहुल पाइकर को देख सकते, दूसरा ओवर फेंकने के लिए आए थे, पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था गुलशन मात्रे ने, लेकिन अब अश्विन पाटिल जो तीसरे नंबर के खिलाड़ी हैं, खाता खोल चुका है उनका भी। 31 रन, 69 रनों का पीछा करने के लिए उतरी है बीच मैदान के अंदर। यदि बात करेंगे ओले क्रिकेट टीम, राहुल पाइकर दूसरा ओवर, क्या वापसी करेगी मोरिया 11 प्लस पे टीम, ये भी देखने वाली बात है। अच्छा क्रिकेट खेलते हुए अब तक तो नजर आई है ओले क्रिकेट टीम, लेकिन क्या इस मुकाबले में बाजी एक बार फिर से पलटेगी। 68 बने थे पहले सत्र में, 69 का टारगेट सामने था, पहले ओवर में 24 आए। गेंदबाज राहुल पाइकर, अजीत के सामने यह खिलाड़ी रुकने का नाम नहीं लेगा। गेंद सीमा पर एक बार फिर से, दैट इज अ बिग हिट, बिग सिक्सर। चौका, फोर्टी 41 बने हैं, अंतिम गेंद का खेल है बाकी। गेंदबाज है तैयार, ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को दिशा दी, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। 42 बने हैं 2 ओवर के समाप्ति के बाद, पहले ओवर में 24 आए, इस ओवर में लगभग आए 19 रन, 42 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। जीत की बात करेंगे, आने वाली 18 गेंदें हैं, 27 की जरूरत है। क्या प्लेस पे क्रिकेट टीम लड़ाई करेगी इन 27 रनों को बनाने में? यहां से ओले क्रिकेट टीम के सामने क्या नतीजा आएगा? आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 27 की जरूरत। टॉस बॉक्स में हम जुड़ जाएंगे शेखर पाटिल। टीमचा कर्णधार आलाय, कुंडवाल टीमचा कर्णधार उपस्थित आहे। मी सन्माननीय विजयदादा भोईरावना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा। तर टॉस केला जाईल आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील पहिल्या दिवसामधील पहिली मॅच। एका बाजूला GT11 जय हनुमान नेरे आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ मीत 11 जय हनुमान नेरे संघ। नशीब बोर म्हटलं तर अगदी मीत 11 या संघाचे पुरस्कर्ते आणि टॉस जिंकलाय कानोबा स्पोर्ट्स कुंडवाल टीम। चला डिसिजन पेंडिंग आहे आणि सामना लगेच संपला की आपल्या निर्णयावर अंमल करा आणि टॉस जिंकलाय कानोबा स्पोर्ट्स कुंडवाल टीम। जाएंगे दोस्तों मैदान में। 18 गेंदें जीतने के लिए 27 रनों की अभी भी जरूरत है। क्या कमबैक होगा पलस पे क्रिकेट टीम का? गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज आयुष गरत। गेंदे घुमाने के लिए यह खिलाड़ी जाना ज्यादा है, लेकिन सामने अजित मुंगाजी बुलंद हौसलों के साथ बल्लेबाजी जारी है। 42 रन बने हैं अब तक 2 ओवर में। 18 गेंदें और जीतने के लिए 27। पहली गेंद हमने देखी अजित मुंगाजी के लिए, थोड़ा सा बाउंसर भी ट्राई किया था, पीछे बैकअप अच्छा है। डॉट गेंद की समाप्ति होते हुए डॉट गेंदों से ही अब मुकाबला बच सकता है, क्योंकि इस विकेट के ऊपर रन बचाना इतना आसान नहीं है। पिछले 3 मुकाबले से हम देख पा रहे। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार। 17 गेंदें जीतने के लिए 27 की दूरी अभी भी पार करनी है। लाइन्स बिलोंग टू द अंपायर्स। गेंद अच्छी थी, फ्रंट फुट नो बॉल है। गेंदबाज यहां पर आयुष गरत के माध्यम से हम देख सकते हैं, बिल्कुल अंपायर की पेनी निगाहें बनी हुई है और नतीजा हमारे सामने आएगा। ये गेंद नो है और यहां पर मौका बनेगा जीतने के लिए। अभी भी 26 रन की जरूरत आने वाली 17 गेंदों में।
फ्री हिट का मौका बनेगा अजीत मुंगाजी के लिए। अजीत की बात करेंगे, 11 गेंदें खेली है, 35 रनों का योगदान उनके माध्यम से। फ्री हिट की यह गेंद फील्ड बिल्कुल चेंज नहीं कर सकती पलस्पर टीम इस गेंद के ऊपर। तेज ये वार करता राहुल बैकर की गलती की कीमत चुकाएंगे। गेंद सीमा पर 22 का मिल जाएगा चौका। नहीं पाएंगे। ये भी अच्छी गेंद है, जैसे मैंने पहले भी कहा था, गेंदे घुमाने के लिए जाना जाता है खिलाड़ी, थोड़ा सा फील्डरों का साथ चाहिए, यहां पर मुकाबला बन सकता है। और पलस्पर क्रिकेट टीम लड़ाई करने के लिए जानी जाती है, संघर्ष यहां पर जरूरी है मैदान में। इस मुकाबले में टीम की रन संख्या बनी है टोटल 47 रन। इस ओवर के आने वाली 3 गेंदे अभी भी है बाकी, 15 गेंदे 22 की है जरूरत। एक और अच्छी गेंद है, एक और अच्छी गेंद है। जिस खिलाड़ी ने पिछले 2 मुकाबले में लगभग यहां पर हर एक गेंद के ऊपर बाउंड्री लगाई थी, उस बल्लेबाज को सामने रखा है, सामने खड़ा रखा है। लाजवाब यह गेंदबाजी है गेंदबाज आयुष गरत के माध्यम से। क्या मुकाबला बनेगा, क्या मुकाबले में जान अभी भी बाकी है। 14 गेंदे जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। अजीत मुंगा जब धीरे धीरे मुकाबले में लौटते हुए मोरिया पैलेस पे। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद है, लाजवाब ये गेंदबाजी है। खिलाड़ी पीछे बैकअप के लिए है, जबरदस्त गेंदबाजी का नजारा हमने देखा। वाइड यॉर्कर, वहां से गेंदें घूम रही है, डॉट गेंद की समाप्ति होते हुए 3 गेंदे लगातार डॉट है। अब आने वाली गेंदें बचेगी, 13 गेंदे 22 रन की आवश्यकता। जबरदस्त लड़ाई मोरिया 11 पैलेस पे और उनके खिलाफ खेल रही है बीच मैदान के अंदर श्रेया एंड स्वराज 11 बॉस फाइटर ओले के बीच में। आज की रात की ये तीसरी लड़ाई है। पहले मुकाबले में 66 चेस हुए, दूसरे में 71 चेस हुए थे। इस बार ऑस्टिक को छोड़ती हुई गेंद जाएगी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में यहां पर बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी, समीकरण बदल जाएगा। 13 गेंदे और 21 रन की आवश्यकता। 13 में चाहिए 21 रन ओले क्रिकेट टीम को। क्या मुकाबला बनेगा, क्या मुकाबले में मजा बरकरार रहेगा, यह भी देखने वाली बात है। गेंदबाज तैयार, एक बार फिर से 13 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। ये गेंद तीर की तरह सीधी निकली, लाजवाब ये ओवर घटा। समीकरण था 18 में 27 का, केवल 5 रन आए, वो भी मिसफील्ड के। और यहां पर हमने देखा आने वाली गेंदें अब बचेगी 12 और जीतने के लिए 21 रनों की है जरूरत।
बनाता हुआ छक्का। ग्यारह गेंदे जीतने के लिए 15 की जरूरत है। पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक, इसका मतलब गेंदबाज के ऊपर बिल्कुल दबाव होगा, लेकिन ये अच्छी गेंद थी। पीछे खिलाड़ी मिड विकेट में मौजूद है। मिसफील्ड, ऐसी गलतियां बिल्कुल टीम बर्दाश्त नहीं करेगी। एक विकेटों के पीछे से चौका, यहां पर खिलाड़ी मौजूद थे। राहुल भाईकर एक बार फिर से गलतियां कर रहे बार बार, और गेंद सीमा पर चौका। मुकाबला बिल्कुल हावी नजर आ रही है। मुकाबले में बॉस फाइटर ओले 1+1 मुकाबले में पूरी तरीके से गलतियां करती हुई मोरिया 11 प्लस पे क्रिकेट टीम 69 जोड़े थे, लेकिन उसके बाद का सफर बिल्कुल भी अच्छा नहीं रहा। गेंदबाजी में राजू ठानगे के ओवर में 24, राहुल भाईकर के ओवर में 18। आयुष ने कमबैक जरूर कराया था, लेकिन जिन मेन स्तंभ के ऊपर टीम खड़ी होती है, राजू ठानगे और राहुल भाईकर, दोनों को ही रन पड़े। तो इस बार अच्छा कमबैक है स्मिथ का, अभी भी मुकाबले में वापसी हो सकती है। 3 गेंदें गुजर चुकी है इस ओवर के, रन बने हैं टोटल 60। जीतने के लिए 9 रन की है जरूरत। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से है तैयार। पिछले 8 गेंदों के ऊपर एक भी रन नहीं बना था जो अजीत पुंगा जी ने खेले थे, लेकिन इस बार अच्छा स्ट्रोक है। गेंद सीमा पर, मिल जाएगा चौका। गेंदबाज एक बार फिर से तैयार है। जीतने के लिए केवल 5 की जरूरत है। आने वाली 8 गेंदें और जीतने के लिए 5 की जरूरत। ओवर द विकेट से स्मिथ हल्की सी अपील हुई थे जीत के ऊपर, लेकिन 1 रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। लेकिन 22 का 1 रन आता हुआ, 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 65 बने हैं। जीतने के लिए आने वाली गेंदें 7 है और जीतने के लिए 4 की जरूरत। ये विकेट भी नखरे करती हुई नजर आई। इस विकेट के ऊपर हमने 70 रन चेस होते हुए भी देखे। गेंद हवा में, एक और कैच छूटा। क्या कर रही है मोरिया प्लस पे, बिल्कुल भी मुकाबले में इन्वॉल्व नहीं नजर आ रहे। प्रेशर साफ नजर आता हुआ, दबाव साफ नजर आता हुआ यहां पर खिलाड़ियों के ऊपर, फील्डरों के ऊपर। एक और कैच छूटा मैदान में, दिल जरूर टूटेगा। 6 गेंदें बचेगी, जीतने के लिए 3 रन की है जरूरत। तीन रन की है जरूरत। आयुष आएंगे एक बार फिर से। पिछले गेंद के पिछले ओवर में आयुष ने 5 खर्चे थे, यहां पर 3 को बचाना है। गेंदबाजी के लिए गेंदबाज आयुष, क्या कारनामा करने में कामयाबी मिलेगी, क्या इतिहास को बदलेगी मोरिया 11 प्लस पे टीम। क्या 6 गेंदों में 3 रनों को बचाया जाएगा। क्लोजिंग फील्ड प्लेसमेंट हम देख सकते हैं। 6 गेंदे 3 रन। पहली गेंद आएगी डॉट।
जीतने के लिए 3 रन की अभी भी है जरूरत। परम मात्रे आएंगे इस बार बल्लेबाजी में। 5 गेंदे 3 रन। मुकाबला कौन जीतेगा? क्या इस मुकाबले में अभी भी कोई ट्विस्ट बाकी है? कहानी में कोई रोचक मोड़ क्या अभी भी बाकी है? मोरिया 11 प्लस पे क्रिकेट टीम क्या जादूगरी दिखा सकती है और क्या यहां पर ओले क्रिकेट टीम को रोक सकती है, या फिर ओले क्रिकेट टीम के लिए मुकाबला आसान सा है? कई सारे सवाल है, जवाब ढूंढेंगे क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया में। अच्छा मुकाबला चलता था, पहली रात का पहले दौर का यह तीसरा मुकाबला है। 5 गेंदे 3 की है जरूरत। गेंदे हवा में, खिलाड़ी वहां तक पहुंच नहीं पाए। संदीप मालकर वहां पर जरूर मौजूद थे। कैच के लिए जाना जरूरी है। 1 रन यहां से जरूर मिल जाएगा। 4 गेंदे बचेंगे जीतने के लिए। 2 रन के अभी भी है जरूरत। 4 गेंदे 2 रन। मुकाबले में क्या वापसी होगी, जरूर कोशिश की जा रही है। गेंदबाज आयुष गौरत एक बार फिर से तैयार। सामने है अजीत मुंगा जी। 4 गेंदे और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। अजीत मुंगा जी ने पिछला ओवर आयुष का खेला था 6 की 6 गेंदे बिल्कुल डॉट फेंके थे। गेंदबाज है तैयार, कट किया इस गेंद को, खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है। दूसरे की कोशिश। गेम इज ओवर फॉर ओले क्रिकेट टीम। यहां से प्लस पे क्रिकेट टीम के लिए मुकाबला फिनिश है और मुकाबला जीता यहां से श्रेया एंड स्वराज 11 बॉस फाइटर ओले टीम। कॉन्ग्रेचुलेशन, वेल प्लेड।